नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मे 2025 मध्ये सिक्कीम राज्य भारतात समाविष्ट झालं या घटनेला 50 वर्ष झालेली आहेत. साधारणतः 1642 साली 3 लामांनी सिक्कीम मध्ये चोग्याल साम्राज्याची स्थापना केली होती. तेव्हापासून 1642 पासून ते 1975 पर्यंत 333 वर्ष सिक्कीम या एका स्वतंत्र राज्याचं म्हणा किंवा राष्ट्राचं अस्तित्व होतं. अर्थात भारत पारतंत्र्यात गेला तसा सिक्कीम देखील पारतंत्र्यात गेला. ब्रिटिशांनी सिक्कीम ताब्यात घेतलं आणि सिक्कीमचा वापर त्यांनी बफर स्टेट म्हणून केलेला आहे तिबेट आणि नेपाळच्या विरुद्ध. त्यांनी त्या सिक्कीम मधल्या चोग्याल साम्राज्याबरोबर अनेक करार केले. विशेषतः 1861च्या करारानुसार त्यांनी सिक्कीमला एक प्रोटेक्टरेट स्टेट म्हणजे संरक्षित राज्याचा दर्जा दिला की जो स्वातंत्र्यानंतर देखील भारत सरकारने कायम ठेवला. परंतु सिक्कीम मधल्या नागरिकांनी तिथल्या राजेशाही विरुद्ध मोठ्या प्रमाणात बंड पुकारलं आणि मग तिथे रेफरंडम म्हणजे मतदान घेतलं गेलं की ज्यामध्ये 97% लोकांनी भारतात समाविष्ट व्हायला सहमती दर्शवली. परिणामी भारत सरकारने 1975 साली सिक्कीमला भारतात समाविष्ट करून घेतलं.